सर्वांच्या नजरा लागल्या गेल्यात। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। शेवटचा सामना खऱ्या अर्थाने आजचा दिवस एफ गटातील या लढती होत्या। अगदी चांगल्या पद्धतीचे संघ आज खेळले। त्याच्यामध्ये पनवेल भागातील चेरवली संघ, जयगावदेवी चेरवली संघ आणि दामू 11 टावरवाडी आपल्या जवळील संघ या ठिकाणी खेळतोय। आणि कुठला संघ या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये दाखल होत आहे हे मात्र पाहणं फार गरजेचं असेल। 2 षटकांचा सामना, नाणेफेक जिंकली। प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय दामू 11 टावरवाडी संघाने घेतला गेलाय। आज खऱ्या अर्थानं प्राप्ती लाईव्ह संपूर्ण टीम वेळेवर आली आहे। त्यानंतर आमचे सागरजी मांडवकर सर हेही वेळेवर आलेत आणि तुमचा आवाज या संपूर्ण प्रेक्षक वर्गांना मंत्रमुग्ध करून मात्र गेला। तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। पिवांचं पहिलं षटक या ठिकाणी टावरवाडी संघाकडून अशोक घुटे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। तर फलंदाजी करत असताना नितीन अंबीर, संदीप भल्ला। पहिला चेंडू, बराच वेळ चेंडू हे मध्ये होता मात्र यावेळी कुठेतरी झेल मात्र सोडताना आपण पाहिला आणि सिंगलच्या मदतीने श्री गणेश साधला गेलाय। आज नमराजवाडी संघ अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ या मैदानावर दाखवला आणि सेमी फायनल मध्ये पराभव पत्करावा लागला। मात्र निश्चितच तुम्हाला पुढील वाटचालीबद्दल डिंगडॉंग ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। यावेळी रिवर्स अटेम्प्ट करत असताना चांगला चेंडू यावेळी पाहायला मिळाला। फलंदाज आपण पाहिला तर संदीप भल्ला मात्र काही करू शकला नाही। 0 वर बाद होतोय। पहिला गडी बाद होईल गावदेवी चेरवली संघाचा। हिट विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश मैदानाच्या आतमध्ये जातोय। टावरवाडी संघाने आज केलेली गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली। चेरवली संघाने केलेली फलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली। दोन्ही संघ मातबगार संघ, दोन्ही दादा संघ म्हणून विभागले जातात। टावरवाडी संघ आज या ठिकाणी खेळला। उद्याचे लॉस निश्चित मी या ठिकाणी सांगेन। उद्या पहिला सामना रॉयल 11 निरगुडा केवाळे, डीप 11 टावरवाडी हा संघ 6:30 वाजता या ठिकाणी दाखल व्हायचा आहे। दुसरा सामना असेल धोदानी संभाजी आणि गाडेश्वर या 2 संघादरम्यान असेल। तिसरा सामना गावदेवी फणसवाडी त्याला पक्ष असेल चिंचवाडी विकासचा संघ। चौथा सामना जय श्रीराम धोदानी 8 वाजता हा सामना चालू होईल। वारदोली साहिलचा संघ असेल आणि 5वा सामना रानसई सोयल चांदखेड मावळ पुण्यामधील संघ असतील। बघा उद्याचे लॉस असतील। जाऊया मैदानावर। यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा चांगल्या पद्धतीचा संपर्क पाहायला मिळाला आणि चेंडू सीमा पार होईल। एक षटकार मिळेल। षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे। सात धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्यात। 4 चेंडूचा खेळ संपलाय। चांगली गोलंदाजी अशोकने दाखवली होती मात्र शेवटचा सामना तितकाच महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी असेल त्या कारणाने मोठे फटकेबाजी। यावेळी पुन्हा एकदा खूप वेग पाहायला मिळतोय आणि निश्चितच या षटकातील दुसरा विकेट
पहिला विकेट हिट विकेट आपण पाहिला, दुसरा विकेट त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय आणि अशोक गुटेची गोलंदाजी आतापर्यंत पाहिली. आता 5 चेंडू आणि 7 धावा, अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. कुठला संघ सुपर 6 मध्ये जाईल याकडे मात्र नजर लागल्या गेल्यात. टावरवाडी संघाचे पाठीराखे निश्चित खुश असतील, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे त्या पद्धतीने असं वाटतंय की निश्चितच हा संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल. मात्र चेरवली गावदेवी चेरवली संघ तितकाच बलाढ्य संघ, ज्याच्याकडे गोलंदाजी मध्ये फार चांगली क्षमता आहे, तितकी चांगली फलंदाजी करण्यामध्ये क्षमता आहे असं संघ गावदेवी चेरवली संघ यावेळी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय आज 6 एप्रिल ते 11 एप्रिल या दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 1 लाख भव्य दिव्य अशा ट्रॉफी आहे, त्यानंतर द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 30,000, चतुर्थ पंचम आणि षष्ठम पारितोषिक 25,000 अशा पद्धतीची अगदी चांगली स्पर्धा डिंगडॉंग ग्रुप आयोजित स्वर्गीय राजेंद्र बेल्या जानू गुटे स्मृती चषक 2026 हे शानदार तिसरं पर्व. 2 पहिल्या षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या अवघी 7 धावा. निश्चितच पहिल्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी अशोक गुटे या गोलंदाजानं केली आहे. मात्र शेवटचं षटक एक निर्णायक षटक असेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये खेळी करत असताना सलामीला यावेळी नाणेफेक जिंकली टावरवाडी संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अगदी योग्य पद्धतीने साकार करताना पाहायला मिळतील. दुसरे षटक कोण फेकेल याकडे मात्र नजर लागल्या गेल्यात. बाळाराम उगडा ज्या गोलंदाजानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी दाखवून दिली आहे त्या गोलंदाजी यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज, जरी उंचीने कमी असला मात्र गोलंदाजीमध्ये फार चांगली चमक यावेळी दाखवतोय. पहिला चेंडू अगदी हाईट फॅक्टरचा चेंडू आहे, बॅटवर दिशा दिली आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. एक चौकार, दमदार चौकार +1 अशा 5 धावा मिळतील आणि या 5 धावेनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 12 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, मात्र आल्या पहिला चेंडू खराब फेकलाय, त्यावर मिळाल्यात 4 धावा. किती धावा जमेल याकडे मात्र चेरवली संघ लक्ष केंद्रित करेल. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारे चेंडू, अवंतर गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे, मात्र यावेळी बाळाराम उघडा थोडीशी दिशेने गोलंदाजी करतोय. आतापर्यंत कुठलाही चेंडू फेकत नसताना त्याने 6 धावा खर्च केल्यात. 13 धावा स्कोर बोर्डला लागल्या गेल्यात. 25 ते 30 धावा जमवण्याचा प्रयत्न चेरवली संघ करेल. यावेळी मोठा फटका आहे, बॅटच्या रडारवर चेंडू यावेळी थांबणार नाहीये. मिड ऑन रिझन मध्ये सीमारेषा पलीकडे जाईल 6 धावेसाठी. एकोणावीस धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्यात. बघा निश्चितच महागडं षटक, पहिलं षटक ज्या पद्धतीनं फेकलं होतं अशोक गुटेनं फक्त 7 धावा, मात्र या षटकामध्ये आतापर्यंत महागडा ठरला गेलाय. वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीनं 20 धावा स्कोरबोर्डला लागल्या गेल्यात. मात्र टावरवाडी संघ धामू 11 टावरवाडी संघानं आतापर्यंत केलेली फलंदाजी अगदी चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. ज्यावेळी पहिला सामना मैदानावर खेळला गेला, पहिल्या सामन्यामध्ये 9 चेंडूमध्ये सामना फिनिश केला होता. 17 धावा अवघ्या जमवायच्या होत्या. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, बराच वेळ चेंडू यामध्ये क्षेत्ररक्षक आलाय, चुकी करणार नाही आणि यावेळी मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाज बाद.
तर गोलंदाज बाळाराम मुगडा खराब गोलंदाजी आपण पाहिली आहे. एक षटकार पाहिला, त्यानंतर वाईट चेंडू पाहिला, चौकार प्लस 9 पाहिला आणि त्यानंतर असं वाटलं की मोठे फटके पाहायला मिळतील. यावेळी पुन्हा एकदा शरीराचा भेद घेणारा चेंडू, पंचाकडे थोडीशी आऊट अपील होती, मात्र तटस्थ पंच आपण पाहिले. दत्ता भस्मा त्यानंतर मनोज भगतला आपण पाहिला. आजचा दिवस खऱ्या अर्थानं अगदी चांगली भूमिका त्यांची पाहायला मिळाली आहे. उलटा चेंडू पुरेपूर वापर केला गेलाय आणि यावेळी मिळाल्यात 6 धाबा. 6च्या मदतीनं दुसरं षटक यावेळी संपलाय. निर्णायक चेंडूवर आल्यात 6 आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 27 या आकड्यावर पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा, मात्र या षटकामध्ये खर्च केल्यात 20 धावा. विजयासाठी गरज असेल दामू 11 टावरवाडी संघाला 12 चेंडू आणि 28 धाबेची गरज. जाऊया पुन्हा एकदा सुमधुर संगीत ऐकूया. पिंटू डीजे. फायटिंग स्कोर या ठिकाणी उभा केलाय. मात्र टावरवाडी संघ मात्र कमी नाहीये, कारण ज्या मैदानावर बराच वेळ सराव त्यांचा आपण पाहतो, कारण अगदी जवळ असणार हे टावरवाडी गाव आणि त्यानंतर हे त्यांचं मैदान. नेहमीच्या मैदानावर चांगला सराव. येणारे विजयासाठी 12 चेंडू आणि 28 धाबेची गरज. पहिल्या षटकामध्ये 14.00 ची सरासरी राखावी लागेल. 2 षटकांचा खेळ. मात्र दोन्ही संघामध्ये गोलंदाजी तितकीच महत्वाची आपण पाहिली आहे. चला टावरवाडी संघ जास्त वेळ घेऊ नका आणि लगेच आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायचा आहे. कुठला संघ सुपर 6 मध्ये जातोय हे मात्र पाहणं गरजेचं असेल. अजूनही प्रेक्षक वर्ग मैदानाच्या अवतीभोवती जोडला गेलाय. त्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा डिग्नॉग रूमच्या वतीनं तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर प्राप्ती लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा अजूनही घर बसल्या जे प्रेक्षक वर्ग पाहतात त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी नारायण चौधरी आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातो मैदानावर. येणारे 12 चेंडू विजयासाठी 14.00 ची सरासरी 28 धाबेची गरज. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. फार चांगला खेळ आतापर्यंत तुमचा या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण गोलंदाजानं केलेली किमिया, फलंदाजानं केलेली किमिया मैदानावर सज्ज आतापर्यंत चांगली ठरली गेली आहे. आणि उपांत्य फेरीचा सामना आज या ठिकाणी आपण खेळताना एका बाजूला दामू 11 टावरवाडी संघ तर एका बाजूला जय गावदेवी चेरेवली संघ. पहिला चेंडू फेस करेल यावेळी अशोक घुटे. त्याला साथ देत असताना गोलंदाज सुनील हंबीर. पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीचा हलवार पद्धतीने फेकला गेलाय. डॉट चेंडूची समाप्ती आहे. सुरुवात मात्र फार चांगली केली चेरवली संघानं. शेवट कशा पद्धतीने करेल हे मात्र पाहणं गरजेचं. मात्र अशोक गुटेला चांगली फलंदाजी करावी लागेल. त्याला साथ देत असताना संजय वाघ हा फलंदाज यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अवांतर चेंडू लेग स्टंपच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू. पंच यावेळी शोर घोषित करतात आणि एका धाबेने संघाचा श्री गणेश साधला जातोय. विजयासाठी 14.00 ची सरासरी राखायची आहे दामू 11 टावरवाडी संघाला. तर पाहायचं गोलंदाज धावा खर्च करेल का. सुनील हंबीर. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र निर्धाव होता. त्यानंतर पुन्हा एकदा एक डॉट चेंडूची समाप्ती आहे. 2 चेंडू 1 धावली आतापर्यंत धावपुल कव्हर. मात्र येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मोठा फटका कसा येईल हे मात्र पाहावं लागेल दामू 11 टावरवाडी संघाला. शेवटचा जोपर्यंत चेंडू फेकला जात नाहीये ना तोपर्यंत सामन्यामध्ये कोण जिंकेल आणि कोण परास्त होईल हे सांगणं मात्र फार कठीण असेल.
आता मात्र कमबॅकिंग गोलंदाजी चेरवली संघाचा गोलंदाज सुनील हंबीर आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. येणाऱ्या चेंडूवर मोठा फटका येईल याकडे मात्र टारवाडी संघाच्या नजरा लागल्या गेल्यात, कारण एखादा चौकार एखादा षटकार सामन्याचं थोडस रूप बदलू शकेल. क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष मात्र करेल का टारवाडी संघ. पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे, चांगली गोलंदाजी यावेळी पाहायला मिळते सुनील हंबीर या गोलंदाजाकडून. आता मात्र कुठेतरी टारवाडी संघ थोडासा अडचणीत आलाय, कारण एखादा मोठा फटका येणं अपेक्षित होता, मात्र निश्चितच गोलंदाजाने केलेली किमया फार चांगली पाहायला मिळते. आता भाई 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, लेग स्टंपच्या अगदी वरून जाणारा चेंडू. पंच डॉट चेंडूची समाप्ती या ठिकाणी दर्शवतोय आणि त्यानंतर मात्र 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावर अवघ्या 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. असं वाटलं होती की टारवाडी चांगल्या पद्धतीची सुरुवात करेल, मात्र कुठेतरी पहिल्या या षटकामध्ये सुरुवात फार अत्यंत वाईट आपण पाहिली गेली आहे आणि यावेळी पुन्हा एकदा मात्र लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू अवंतर घोषित केला जातोय. 3च धावफलकावर जोडले गेलेत. शेवटच्या चेंडूवर जरी षटकार आला तरी सामना मी म्हणेन टारवाडी संघाच्या बाजूने येऊ शकेल, मात्र एखादा मोठा फटका मारावा लागेल. चेरवली संघ खऱ्या अर्थानं फलंदाजी करतो. यावेळी मोठा फटका आहे, बराच वेळ चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, प्रयत्न करेल आणि यावेळी फलंदाज संजय वाघ बॅक टू द डगआउट. सहा चेंडू आणि 25 धावेची गरज. 6 चेंडू आणि 25 धावा, 4 षटकार मारावे लागतील तरच सामना मी म्हणे टारवाडी संघ विजयाच्या जवळ येऊन पोहोचेल. यावेळी पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने पेस केला आहे, मात्र डॉट चेंडूची समाप्ती आहे. जसं डॉट चेंडू या ठिकाणी येईल तसं मी म्हणेन गावदेवी चेरवली संघ या सामन्यामध्ये कमबॅकिंग करेल, मात्र एखादा मोठा फटका आला तर टारवाडी संघ निश्चितच विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करेल. यावेळी मोठा फटका आलाय, पायचा झेल होईल का, मात्र झेल सुटला जातोय. चौकार मिळेल, चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेली 27. येणार 7 धावा. अजूनही जर विचार केला तर अजूनही 21 धावेची गरज. येणारे 4 चेंडू आणि 21 धावा. एखादा डॉट चेंडू आला तर निश्चितच कमबॅक गावदेवी चेरवली आणि चेंडू मात्र डॉट आलाय सामन्यामध्ये. निश्चितच जर पाहिलं तर चेरवली संघानं कमबॅकिंग साधलं गेलाय. आता मात्र टारवाडी संघासाठी अवघड स्थिती आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि 21 धावेची गरज. यावेळी पुन्हा एकदा स्वतःच्या फलुदेव चेंडू अडवायचा होता, प्रयत्न केलाय, मात्र सिंगल मिळेल. सिंगलने काही होणार नाही आहे, कारण या सामन्यामध्ये जर विजय मिळवायचा होता तर निश्चितच सुरुवातीपासून मोठे फटके मारायचे होते. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना एक चौकार आलाय, मात्र उर्वरित आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 चेंडू आणि 20 धावेची गरज. सामना संपूर्णतः चेरवली संघाच्या बाजूने आलाय आणि यावेळी जर आपण विचार केला तर औपचारिकता बाकी राहिली आहे. चेरवली संघ आजच्या दिवसातील निश्चितच सुपर 6 मध्ये जाणारा संघ ठरण्यासाठी काही क्षण मात्र
लांब आहे आणि या ठिकाणी चेरवली संघ सुपर 6 मध्ये दाखल होत आहे. विजयी संघाचं पराजित संघाचा पुन्हा एकदा डिंगडॉंग ग्रुपच्या वतीनं स्वर्गीय राजेंद्र जानू गुटे स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आजचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल. शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितीन, नो डाऊट अगदी चांगल्या पद्धतीची फलंदाजी, 6 चेंडू आणि 18 धाब्या ज्याच्या कडून आपण पाहिल्या. विजयी संघातील 12व्या खेळाडूची नाव आपण या ठिकाणी द्यायचंय. चेरवली संघाचा 12वा खेळाडू 6 दिवस जो संघ सुपर 6 मध्ये जातील आणि त्या संघाचा 12व्या खेळाडूचं नाव आम्ही चिठ्ठी मध्ये टाकू आणि चिठ्ठी ड्रॉ पद्धतीने काढली जाईल. त्यांना लकी ड्रॉ पद्धतीनं बक्षीस दिलं जाईल आणि 12व्या खेळाडूचं नाव आपण या ठिकाणी देऊन ठेवायचं. आमचे स्कोरर मित्र